साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरातील मटका, जुगार व इतर अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन। सोलापूर शहर युवक काँग्रेसची मागणी। सोलापूर खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये मटका, जुगार, दारूधंदे तसेच इतर अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून कठोर कारवाई करण्याबाबत सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात अवैध धंद्यांमुळे सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः मटका व जुगाराच्या वाढत्या विळख्यात अनेक गोरगरीब नागरिक अडकत असून अनेकांचे संसार आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत। कष्टाने मिळवलेला पैसा या व्यसनाधीन प्रवृत्तींमध्ये खर्च होत असल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे। युवक वर्ग चुकीच्या मार्गाला लागून व्यसनाच्या आहारी जात असून समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागण्याचा धोका निर्माण झाला आहे। मटका व अवैध व्यवसायांच्या माध्यमातून काही ठिकाणी खुलेआम पैशांची उलाढाल सुरू असून यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत आहे। सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंताग्रस्त आहेत। तरी आपण या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सोलापूर शहरातील सर्व मटका अड्डे, जुगार अड्डे व इतर अवैध व्यवसायांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी। संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत। तसेच शहरातील युवक व गोरगरीब नागरिकांना या व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी। यावेळी गणेश डोंगरे म्हणाले, सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी सामाजिक वातावरण उपलब्ध करून द्यावे व या संदर्भात तात्काळ कारवाई न झाल्यास सोलापूर शहरातील ज्या ज्या भागांमध्ये मटका व अवैध धंदे सुरू आहेत त्या संबंधित पोलीस ठाण्यांसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने देण्यात आला। यावेळी विवेक कन्ना, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे, आकाश जांभळे, सचिन पवार, योगेश रणधीरे, असलम शेख, सोपान मिसाळ, शशिकांत शेळके, प्रवीण चव्हाण, आकाश नाईक, रेहान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज सोलापूर शहरामध्ये माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराचे आयुक्त एम राजकुमार साहेब यांना आज आम्ही सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन द्यायला आलो आहोत। आजचा विषय असा होता की सोलापूर शहरामध्ये आपल्याला माहीत असेल भाजपचं सरकार आल्यापासून मटका असू दे, जुगार असू दे, दारूधंदे असू दे, असे अवैध धंदे या सोलापूर शहरामध्ये पसरलेले आहेत। आपल्याला माहीत असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की एक दिवस देशावरती आर्थिक संकट येणार आहे। अशा संकटामध्ये आपला मजूर कामगार काम करून घरी पैसे न देता कुठेतरी मटका खेळतो, कुठेतरी जुगार खेळतो, अशा परिस्थितीला सामोरं चाललाय। इकडे युवक वर्ग मावा खातो, दारू पितो आणि इथे सुद्धा पैशाची अडचण मोठ्याप्रमाणात कुटुंबाला सोसावी लागते। त्यासाठी आम्ही माननीय सोलापूर शहराच्या आयुक्तांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे पूर्ण अवैध धंदे बंद नाही केल्यास ज्या हद्दीमध्ये जो धंदा चालेल त्या हद्दीच्या पोलीस स्टेशनमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने त्या पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला।